हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तर नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण हुक पट्टी आणि जी व्ही पट्टी आहे ती बनवणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला, तर आपण जो पार्ट बनवला आहे तो उलटा ठेवला आहे आणि त्याच्यावर जी पट्टी आहे 3 इंचाची घेतली आहे। ती जी पट्टी आपल्याला ही वरच्या बाजूने आली पाहिजे। नंतर बघा, तर आपण अर्धा इंचाची हळूहळू शिलाई करून घ्यायची आहे। अर्धा इंचाची हळूहळू शिलाई करून घ्यायची आहे, जी की आपल्या गळ्यापर्यंत। आणि एक 2.5 इंचाची घ्यायची आणि ही 3 इंचाची घ्यायची। ही थोडी मोठी घ्यायची आहे, जिथे आपल्याला व्ही आकार बनवायचा आहे हुक अटकवण्यासाठी। तर व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आणि हा 4 टक्स ब्लाऊज आहे। हा ब्लाऊज कस्टमरचा अर्जंट असल्यामुळं तो आपल्याकडं काही लवकर द्यायचा होता, त्यामुळं माझ्या लक्षात नाही राहिलं तर रेकॉर्ड करायचा। पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये 4 टक्सचे टक्स कसे मारायचे ते नक्की दाखवील। आता आपण हुक पट्टी आणि तुम्हाला मी इथं ज्यांना गोट जमत नाही त्यांनी पायपिंग कशी करायची ते पण सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये तुम्हाला हुक पट्टी कशी जॉईन करायची ते सांगणार आहोत। जी पट्टी केली ती सुईच्या बाजून थोडीशी फोल्ड करून अजून एकदा फोल्ड करून मेन पार्ट जिथे आपली अर्धा इंचाची शिलाई होती तिथं तो पार्ट ठेवायचा, ती पट्टी ठेवायची आणि एक टिप त्या बाजूने मारून घ्यायची आहे। तुम्ही बघा मी कुठं मारले आहे, इकडे कडेला मारायची नाही। आपल्याला व्ही आकार बनवायचा आहे त्यामुळे आपण कडेला मारायची नाही, आपण त्या बाजूने मारायची आहे। इकडे जागा मोकळी सोडायची। तुम्हाला दिसत असेल ते कापड आहे ते ओपन आहे आणि आपण त्या कडेच्या बाजून टिप मारलेले आहेत बघा। ही आता आपल्या इथं व्ही आकार बनवायचे आहे, अशीच तुम्ही बनवायची आहे। आणि तुम्हाला बटन पट्टी बनवायची आणि त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर भरपूर अवेलेबल आहे। तर आपण नेक्स्ट जे कापड घेणार आहोत, नेक्स्ट जो पार्ट घेणार आहे त्याच्यावर आपण 2.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे। पहिला पार्ट लक्षात आला, आपण उलट्या बाजूने ठेवलं, पट्टी सुईच्या बाजूला आली। आता आपण हा पार्ट उलटा ठेवणार आहे, सुईचा ठेवणार आहे आणि पट्टी खालच्या बाजून टाकणार आहोत। तर जिथं थोडंसं मागं पुढं असेल आपण सेंटर काढून कट करायचं आहे, म्हणजे जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। इथं पण पट्टी घ्यायची आहे। मी शक्यतो जास्त मोठीच पट्टी घेते, कारण मग नको मध्ये कधी कधी ते कापड तिथलं खराब होतं, त्यामुळे मोठे असल्यावरती हुक पण म्हणजे खराब नाही होत। त्याच्यामुळे तुम्ही 2.5 ते 3 इंचाची घ्यायची आहे। तिथं व्ही आकार बनवायची आहे, तिथं 3 इंचाची घ्यायची आहे आणि ही 2.5 इंचाची घ्यायची आहे। थोडे डबल फोल्ड करायचे आहे खालच्या बाजूने। टिप मारले अर्धा इंचाचं अंतर सोडायचं आहे आणि आपण शिलाई करून घ्यायची आहे। बघा मी तुम्हाला दाखवत आहे कशी शिलाई करायची, हळूहळू स्टिच करायची आहे। तुम्ही नवीन शिकत असाल तर हळूहळू स्टिच करायची आहे। बघा एक्स्ट्रा कापड कट करून टाकायचं आहे। आता ही पट्टी आहे, हिच्या कड्याच्या बाजूने एक छोटी टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपले धागे निघणार नाही। ओके, तिथून एक टिप मारून घ्यायची आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि गरजू महिलांपर्यंत हे व्हिडिओ पोचवत चला, की जेणेकरून ते आपण आपल्या व्हिडिओ बघून ब्लाऊज स्टिच करायचे शिकतील। ब्लाऊजवर चॅनलवर असा कोणताच पार्ट नाही का तो डिटेलमध्ये शेअर केला नाही, तुम्ही एकदा चॅनलला चेक करा। पूर्ण मेजरमेंट कसे घ्यायचे, कटिंग कशी करायची, स्टिचिंग कशी करायची, पेपर कटिंग कशी करायची, पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत बघ। सगळ्या साईजचे व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही चॅनलला व्हिजिट करा। त्यानंतर आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे, पट्टी खालच्या बाजूने टाकायची आहे। तुम्ही पण या पद्धतीनंच हुक पट्टी आय पट्टी जॉईन करा। आणि खरंच जर तुम्ही केली तर ज्या नवीन शकत आहे त्या महिलांना भरपूर प्रॉब्लेम येतात, त्यांचे मागं पुढं होतं आणि कळत नाही कशी पट्टी जोडायची। तर तुमच्या लक्षात आलं असेल की कोणता पार्ट उलटा ठेवायचा आहे, कोणता एक पार्ट उलटा ठेवायचा आहे, एक पार्ट सुईचा ठेवायचा आहे, लक्षात राहू द्या। इथं दाब टिप देऊन घेतली आहे, परत आपण अजून एक टिप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी आतची पट्टी लावली आहे ती निघणार नाही। नवीन स्टिचिंग रिलेटेड तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ते माझे प्रत्येक व्हिडिओ टाकलेले सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्यापर्यंत येतील। बघा आता आपण दोन्ही पट्ट्या जॉईन केलेल्या आहे,
हुक पट्टी, ह्या बाजूला हुक पट्टी आहे आणि त्या बाजूला हुक अटकवायची पट्टी आहे. तर ह्या मागे पुढे होतात, त्याकरता आपण लावून झाल्यानंतर त्या एकसारख्या पकडायच्या आहे आणि त्या मागे पुढे आहे का बघा. आता ह्या साईडची थोडीशी मागे मोठी वाटते, तर आपण थोडी मार्किंग करून एकसारखे करून घ्यायचे आहे. गळ्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचे आहे, कट मारून घ्यायचे आहे, जेणेकरून तुमचे बटन हुक पट्टी मागे पुढे होत नाही, एकदम सारखे येतात. आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचे आहे. बघा, परत एकदा लावून बघायचं आलंय की नाही बरोबर. एकदम बरोबर आली पाहिजे, नाहीतर मग आपला पुढचा पार्ट मागे पुढं होतो आणि मग त्यामुळं आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं. अशा प्रकारे तुम्ही बघा, व्ही पट्टी आणि एक पट्टी आतल्या बाजूने गेलेली आहे, एक पट्टी वरच्या बाजूने आलेली आहे. आणि शक्यतो इथं अस्तरचं कापड लावायचं आहे, कारण हुक लावून लावून ते खराब होतं, त्या कापडाचे धागे निघतात. शक्यतो मी अस्तरचंच कापडाच्याच बटन पट्टी, हुक पट्टी आहे पट्टीच तयार करते, कारण जे मेन कापड असतं ते थोडंसं धागे निघतात, त्यामुळं आपण ते पट्टे लावायचे आहे. बघा तुम्ही, टक्स पण किती छान आलेले आहे, पूर्ण 4 टक्स एकदम म्हणजे फुगलेलं आहे. म्हणजे आपल्याला जी म्हणजे चेस्ट जास्त आहे ती अशी